एकच बॅटर भाविन स्ट्राईकला असेल. भाविन एक क्लास बॅटर आहे, तो आडेतोडे फटके खेळत नाही जसा चेंडू त्या प्रकारे फटकेबाजी करणार. हा सुपर ओव्हरचा सामना जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया, दोन्ही संघाचं कौतुक करूया. यजमान विपक्ष पाहुणा असा हा संघ इथं मात्र फाईट करताना. आदर्श चषक 2023-24चा दुसरा सुपरहिट सामना पाहतोय आपण. सुपरहिट ट्रॉफी खूप काही रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये एक अप्रतिम खेळ वामन भोईरच्या माध्यमातून टिपला होता, तो पण टर्निंग पॉईंट ठरला या सामन्याचा. पण इथं मात्र पाहतोय की ज्या गोलंदाज आपल्या टीमला सुपर ओव्हर पदक आणलंय तो गोलंदाज सुपरहिट ठरतोय काय. पहिला चेंडू जोरदार टाळ्या, राईट आर्म ऑफ द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू, तीच लय कायम आहे. फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल बॅटर पाहतोय भाविन. आता मात्र डेंजरस षटकार, किंग षटकारचा व्यापारी तो म्हणजे वाघाची वाडी टीमचा ज्ञानेश्वर. 2 विकेट असतील ते सुरक्षित घेऊन तुम्हाला बॅटिंग करावी लागतील. एक जर विकेट पहिल्या 2 चेंडूवर घेतला तर मात्र दबाव बॅटिंग करणारा टीमवर असतोय. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. सुपर ओव्हरचा सामना, सुपर चेंडू आणि बॅटची कड आणि होय ये है हीरो, ये है आज के कमाल के हीरो. घेतला आणि खेळाडू स्पीड दाखवताना पाहतोय आपण ज्ञानेश्वर. जसं माहीत पडलं की आपल्या बॅटला चेंडू हलकाचा स्पर्श घेऊन गेलाय. परतीचा परवा सलाम असेल तुझ्या खेळीला, संपूर्ण दिवस तुम्ही गाजवला ज्ञानेश्वर. पण इथं मात्र सुपर ओव्हरमध्ये सुपर कामगिरी करतोय काय. आदर्श चषक धानिवली की मात्र पलटून वार करतोय. एकच फटका मारला होता पण काय सॉलिड मारला होता, त्या फटक्याने पूर्णपणे सामना त्याच्या बाजूने फिरवता तोच बॅटर खेळपट्टी होतोय क्रमांक 3 वर. आणि विकी मात्र शेवटची जोडी आहे. आता मात्र हा सामना 10 विकेटचा नाहीये. कृपया करून जे आमचे पाठीराखे आहेत आपण दानोलीकर, चला थोडंसं लांब हटायचंय. नाही दादा चला. हे बघा आयोजक आपला आहे, आपल्यामुळे कुठलाच त्रास न होणार. आयोजक संघ आपला आहे सर्वात महत्वाचं. जे पाठीराखे पडद्याच्या आत आहेत पडद्याच्या पाठीमागे जा, आपल्यासाठी ही मेजवानी आहे खरी अर्थाने. आमचे वैभव भोईर सर खूप जाणकार आहेत. काल 1-1.5 घंटा चर्चा झाली आमची. वेलकम सर, स्वागत आहे आपला. मंगेश इज अ ग्रेट बॉलिंग, शेवटची जोडी खेळपट्टीवर आणि हा फटका आडव्या बॅटनी आहे. धावा किती मिळेल? क्षेत्ररक्षक माझे जय मल्हारी, खूप मोठं नाव आहे, त्याप्रमाणे कामगिरी. फक्त आणि फक्त एक सिंगल. पहिल्या 3 चेंडूवरचा जर विचार केला आपण इथे मात्र धावा आल्या 2-1 बाद, एकच विकेट आहे. सुपर ओव्हरचा सामना पाहतोय आपण. सुपर पंचाची भूमिका, सुपर हिट आयोजन पाहतोय आणि आमचे सुपर हिट कॉमेंटेटर पाहतोय व्हॉइस ऑफ टिटवाला, तो म्हणजे निश्चित मनोज कारवेसर. आणि सुपर हिट लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय 10 क्लिकच्या माध्यमातून. मंगेश भोईर ग्रेट बॉलिंग अटॅक सुपर ओव्हर मध्ये. पुढे येऊन हा फटका, लांबी कमी केली चेंडूची, 1 मिळेल की 2. चांगलं क्षेत्ररक्षक तिथं आहे कोण बघा. आज फ्लॉप झालं म्हणून काय झालं, थ्रो चांगला करेल हे दाखवतोय. इथं माझा हार्दिक पांड्या ऑफ धानिवली म्हणून गौरव का केला जाते, तो म्हणजे प्रवीण भोईरचा अचूक थ्रो. धावसंख्या पुढे सरते ती धावपलकावर पाहतोय आपण. धावसंख्या 3 येणारे. इथून मात्र शेवटचे 2 चेंडू सुपर ओव्हरचे. सुपर हिट कामगिरी करताना कडक षटक टाकताना इथं मात्र तो कडक फटकेबाजी करावी लागेल येणाऱ्या 2 चेंडूवर. चांगला चेंडू ऑन ड्राईव्ह, मल्हारी अतिशय वेगात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तालमेलची कमी होय की नाही. आणि इथं मात्र निश्चित. आणि याच बरोबर पाहतोय की इथं मात्र ऑल आउट. लय भारी बॉलिंग, 5 धावाचं टार्गेट असेल सुपर ओव्हर मध्ये. हे बघा आयोजक कमिटीच्या माध्यमातून सूचना आहे. भावेसरचा डायलॉग तो आठवतोय, कोई भी अंदर नहीं जाएगा चाहे कोई भी मॅच जीते, कोई अंदर नहीं जाएगा. आणि तो आवाज आपण ऐकणार आहोत शेवटच्या दिवसामध्ये. नो डाऊट व्हॉइस ऑफ ठाणे, खूप वर्षाचा अनुभव. निश्चित सुपर
ओव्हरचा सामना आणि हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 5 असं समीकरण आणि भाविक विसरून चालता येणार नाही. वाघाची वाडी संघाचा वाघाच्या सारखा गोलंदाज तो म्हणजे भावेन. जबरदस्त प्रदर्शन या स्पर्धेमध्ये कठीण असते. आठवला सामना डोंगरनावे टीमचा ज्या प्रकारे प्रत्यक्ष स्थिती ही जो होती 4 बनवले 5 ची आवश्यकता पण 2 मोठे फटके खेचून नादामध्ये तो संघ 2 विकेट फेकला आणि डोंगरनावे संघ विजय प्राप्त केला. वैभव सर एक आदर्श शिक्षक गुरुवर्य अशोक सर यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर आपण पाहतोय अजून आमचे मान्यवर व्यासपीठावर सुपर ओव्हरच्या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय आपण अशोक राणे सर पाहतोय आपण. त्याचबरोबर गुरुनाथ भोईर सर त्याचबरोबर काशीनाथ भोईर आमचे बाबाश्री तर पाहतोय आपण. आदरणीय बाळाराम बोरस्टे सर हे सुद्धा पाहतोय आपण. आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 6 मध्ये 5. पाच धावाचं टार्गेट आहे. पाहतोय आपण 6 चेंडू. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या ठीक समोर के एक लोकप्रिय खेळाडू या विभागातला आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आमचे खास मित्र दूर जाऊन बसला होता आपल्या पोराचा खेळ बघण्यासाठी. निश्चित काय कौतुक करा तेवढं कम आहे. आता मात्र दोन्ही दिग्गज बॅटर पाहतोय आपण. एक हॅरी आणि दुसरा डावखुरा लेफ्ट हँड बॅटर तो म्हणजे मल्हारी आणि हरी जोडी आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी इथं मात्र थोडंसं परिवर्तन केलेलं आहे. मला वाटते की नंदू पण खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये नंदू यांनी सुद्धा प्रभावशाली कामगिरी केली. पण माझं व्यक्तिगत असं मत आहे की सुपर ओव्हरचा सुपर षटक टाकण्यासाठी निश्चित कुठंतरी इथं मात्र उल्लेख करेन नंतर. चला आपण वेळ कमी घ्या. तर निश्चित वामन दादा 1 मिनिट फक्त सांगायचं की त्या दिवशी जो आपण अनाऊन्स केला जर सुपर ओव्हर टाय झाला तर नवीन टॉस करण्यात येईल. वामन दादा जे नियम आहेत आमच्यापर्यंत पोहोचवा एकदा. निश्चित हे पहिल्या दिवशी आम्ही अनाऊन्स केलं होतं जेव्हा टॉस सुपर ओव्हर झाली होती. नवीन टॉसवर टीमला घोषित करण्यात येईल. चला आपण करूया सुपर ओव्हरच्या सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू छोट्या बॅटचा वापर केलाय. सावध प्रक्रिया खूप माहित आहे. खूप मौल्यवान खेळाडू आहे मुरबाड तालुक्यातला. एक सिंगल कंप्लीट करतोय खाता उघडतोय. मल्हारी खूप मोठं नाव आहे. नावाप्रमाणे कामगिरी येणारे. आता मात्र 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. आणि हेच सांगितलं असेल की हॅरी तू घाई करू नको. 6 मध्ये 5 आहे. डबल सिंगल आरामशीर आहे. आउटफील्ड दमदार आहे. जमिनीत फटके खेळला तरी जिंकेल. पण इथे मात्र नंदू याला विकेट प्राप्त करावं लागेल. गोलंदाज सज्ज होताना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहतोय आपण. फुल पैसा वसूल सामना. हृदयाचे ठोके वाढलेले सर्व पाहतोय. धानिवलीकर उभे आहेत. कोणाच्या तोंडात नाकू नाही तर कोणी पाठीमाग हात घेऊन थांबलेले आहेत. कोणी कमरेवर राहत आहेत. हे क्रिकेट आहे. हे प्रेम आहे टेनिस क्रिकेटवर. याच पाहता आडव्याटने फटका पाहतोय. परत एक सिंगल घेईल की डबल इथं मात्र दुरून क्षेत्ररक्षक येतोय. पण अति काही संकटात नाही असं म्हणतात. पावलं मागं घेतले. आता मात्र सामना परत एकदा रंगतदार स्थितीकडे. आणि कार्य सर असं सोपं नाहीये. जेव्हा तुम्ही 6 मध्ये 5 बनवता 2 विकेट तुमच्या हातात आहे. दबाव बॅटरवर सुद्धा असतोय. 1 विकेट पडला की मात्र निश्चित सामना गमावायची पाळी येते. पण ही सावध प्रक्रिया पाहतोय आपण. क्रॅम्प आलेला इथं मात्र निश्चित पाहतोय की आपण हॅरी याला. ओके आज खूप चांगलं प्रभावशाली कामगिरी केली. येणारे 4 चेंडू सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 3 धावेची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्या 4 चेंडू 3. कोण जिंकेल कोण हारेल हे भाकीत करणं योग्य नाहीये. दोन्ही वाघ एकमेकासमोर ठाकताना. चांगला चेंडू होता. इथं मात्र निश्चित पाहतोय की
आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. जिथं धावणं होती तिथं गडबड केली, घाई केली. म्हणून मी सांगतो की अतिघाई संकटात नाही. एका चेंडूवर तुम्हाला एकदा जीवनदान मिळू शकतो, डबल मिळू शकत नाहीये. पलटवार केलाय. जी चर्चा होती सर ती चर्चा आता मात्र योग्य ठरवताना वाघाची वाडी वाघासारखी लढत आहे. 5 असो 4 असो आमचा हत्यार आमचा ब्रह्मास्त्र नंदू आहे. त्यांच्याकडे चेंडू सोपवलाय. का सोपवलाय पवार सर तुम्ही सांगले होते की थोडंसं कुठंतरी चुकीचा निर्णय ठरतोय काय की भावीन खूप चांगली बॉलिंग करत होता पण त्यांनी नंदूवर विश्वास दाखवलाय. ही जर स्थिती पाहतोय आपण ज्या प्रकारे आता येणार आहे इथून मात्र 3 चेंडू 3 धावीची आवश्यकता. एकच गडी शिल्लक आहे तो म्हणजे शेवटची जोडी खेळपट्टीवर. सागर यांच्यावर भरोसा दाखवलाय. चांगली बॅटिंग करावी लागेल. पाहतोय आपण 3-3चं समीकरण. सुपर ओव्हरचा सामना आहे. सुपर ट्रॉफी पाहतोय. येणारे शेवटचे 2 दिवस डे नाईट स्पर्धा आणि यामध्ये एक प्रेक्षणीय लढत. या लढतीपेक्षा ती मोठी होऊ शकत नाही सध्याच्या घडीमध्ये. जी लढत पाहतोय आपण ठाणे रायगड तो सामना वेगळा असेल पण हा सामना पाहतोय आपल्या होम ग्राउंडवर काय पराभूत होईल की मात्र हा सामना परत एकदा टॉसवर जाईल हे सांगणं भाकीत करणं योग्य नाहीये. खूप मोठी चर्चा अंगाला शहारे आणणारा हा सामना. थंडीचे दिवस आहे पण गरम 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 सामना होताना इथं मात्र पाहतोय आपण क्षेत्ररक्षणावर नजर टाकताना इथून मात्र 3 चेंडू आणि 3 धावीची आवश्यकता. 1 विकेट सुरक्षित. लाजवाब बॉलिंगचा आक्रमण पाहतोय आपण. नंदू ठरेल की हिरो मात्र सुपरहिट हिरो ठरेल हा धानिवरकरांसाठी तो सागर नावाचा हा बॅटर. याच पात्रा पंच केले. चांगला फटका आहे. धावा किती मिळेल पाहायचंय पण इथं मात्र रिस्क कोणीच घेऊ शकत नाही. कोणीच घेऊ शकत नाही कारण की माहित आहे 1 विकेट आहे. आता मात्र येणारे इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 2 सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र निश्चित 2. आता मात्र मी तर म्हणेन की दिमागाचा वापर केला जाईल. जर सामना इथं सुपर ओव्हरमध्ये ठेवायचा असेल तर एका चेंडूवर एक सुरक्षित धाव घेणं आणि अंतिम चेंडूवर मात्र रिस्क घेऊन मोठा फटका मारणं हे दिमागाचा वापर करावा लागेल. इथं मात्र आदर्श क्रिकेट संघ धानिवड टीमला कारण की 2 मध्ये तुम्हाला 2 पाहिजेत. अजून जर तुम्हाला टॉस पर्यंत जायचं असेल तर या चेंडूवर एकेरी धाव घेणं गरजेचं आहे. त्यासाठी पूर्ण तयारी पाहतोय. सर्कलच्या आतमध्ये शेजारी वाढले. काय सामना रंगतोय. रंगात सामना घेऊन आला होता. पहिले मात्र पाहतोय आपण मंगेश नावाचा हा गोलंदाज. आता मात्र सामना रंगात घेऊन आलाय तो म्हणजे वाघाची वाडी या टीमचा ब्रह्मास्त्र गोलंदाज नंदू. 2-1 असं समीकरण पण हरियाला थांबवणं कठीण आहे. सामना इथं मात्र घेऊन जाईल की नाही. आता मात्र इथून दोन्ही संघ मी तर म्हणेन की एक संघ इथं पराभूत होणार नाही. आता मात्र सामना बरोबरीत झाला. जर एक धाव जर नाही आली तर मात्र टॉसवर विजय. पण कुठल्याही टीमला वाटणार नाही की आम्ही टॉसवर विजय संपादन करणार. काय फाईट आहे काय लढत आहे. मी उल्लेख केला होता कारवे सर की जेव्हा जंगलातले 2 वाघ एकमेका समोर येतात तेव्हा मात्र महायुद्ध तो खूप मोठा चालतोय आणि हाच महायुद्ध पाहतोय सुपर ओव्हर पर्यंत. जोरदार टाळ्या. परत एकदा सामना आवडला असेल. धानिवली की मात्र वाघाची वाडी कोण सामना जिंकेल 1 चेंडू तय करेल. टॉसवर सामना येईल काय पण मी तर म्हणेन की अजून या सामन्यावर पकड मजबूत आहे. ती म्हणजे आदर्श क्रिकेट संघ धानिवली कारण की इथून मात्र सामना तो गमावणार नाही. जर इथं मात्र एक चेंडू एक हृदयाचे ठोके. सगळे उठे उभून राहिले जाग्यावर. पॅक क्राऊड पाहतोय कारण की यजमान संघ आयोजक संघ इथं मात्र आपण पाहतोय काहीतरी नियम सांगताना आमचे स्कोरलेख पंच फुल पैसा वसूल. भाऊ आमचे निराश थोडेसे कारण की सामना जिंकायचे की नाही. प्रत्येकांचे हृदयाचे ठोके वाढणारा सामना. 1 चेंडू 1 की मात्र हा सामना टॉसवर जाईल. सागर मात्र पाहतोय की नजर टाकतोय खेळाडूवर. 1-1 ब्रह्मास्त्र या टीमचा नंदू मारा करतोय. अतिशय क्लास चेंडू आणि यावेळेस पाहतोय की आपण ओ माय गॉड 3ऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. सामना जिंकला नाही टॉसवर. 2 शेर एकमेकांसमोर हार मानायला तयार नाही आहे. काय गोष्ट आहे. चला आपण जोरदार टाळे वाजवूया एकदा.
तर आता मात्र प्रश्न पडलाय वामनदादा, थोडं आयोजक कमिटी संपर्क साधा. एवढी मोठी टुर्नामेंट आहे, आपण टॉस वर जर विचार केला तर प्रेक्षको कसं वाटतंय सामना? आदर्श चषक टुर्नामेंट कशी वाटते? जशी हवी तशी वाटते. काय दिवस गाजवलाय असे सामने बघायला. ठाणे रायगडचा सामना तर वेगळी बात आहे सर म्हणाले, तो असा सामना होणं नव्हे. दोन्ही पण वाघ, एकाचं सिंहासन खाली होईल, एक जण सिंहासनावरती बसेल. शेवटचं मोमेंट टॉस साठी असणार आहे. फक्त खूप उंच टॉस उडवा, खूप आसमंतात जाऊ द्या आणि सर्वांनी पाहायचंय लँड होत असताना. दोन्ही कॅप्टन एकमेकांच्या समोर, एका बाजूला वाघाची वाडीचा कॅप्टन, दुसऱ्या बाजूला आदर्श धानिवलीचा कॅप्टन. सन्मानी आपले. एक मिनिट थांबा, कोणाला पण टच झाला नाही पाहिजे. टॉस थोडस स्पेस ठेवा. जर बॉडी टच झाला तर पुन्हा उडवायचा कोणाला लागला तर. ओके, एक मिनिट थांबा. या टॉस साठी टाळ्या वाजवायच्या. टॉस साठी टाळ्या वाजवा. टाळा. येस येस येस. वाघाची वाडी. जिंकलाय वाघाच्या वाडीने आणि पराजित झालाय आदर्श श्रीलंका क्रिकेट संघ. तो एक झेल किती महाग पडला चंदूजी राणे साहेब. जर साईदादाने तो झेल टिपला असता तर हा प्रकार झाला नसता. म्हणजे बारीक चुका. म्हणून म्हणतात ना की कॅच मीन्स मॅचेस. झेल पकडा आणि जिंका क्रिकेटचा खेळ.